कल्याण. गेली 50 वर्ष मी खगोलशास्त्र, आकाश निरीक्षण म्हणजे ज्याला हौशी खगोल म्हणतात, खगोलशास्त्र, अमॅच्युअर एस्ट्रॉनॉमी ती करतो आहे. बरंचसं लेखन केलेलं आहे आणि प्रत्येक आठवड्याला रविवारी आम्ही आकाश मित्र मंडळाची आमची बैठक असते आणि त्यामध्ये निरनिराळे विषय असतात. आता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. 1 मे हा आपल्या सर्वांना माहिती आहे की हा महाराष्ट्र दिन आहे आणि जागतिक स्तरावर हा कामगार दिन आहे. कारण महाराष्ट्र राज्य हे 1 मे 1960 ला स्थापन झालं. आजचा आपला जो या सुमुहूर्तावर असं म्हणूया आपण, जो विषय आहे तो आहे झिरो शॅडो डे, म्हणजे शून्य सावली दिवस. आता आपण वेगवेगळे दिवस साजरे करतो, आपल्याला कल्पना आहे. आता नुकताच म्हणजे काही पर्यावरण दिन आहे, उदाहरणार्थ ग्रंथ दिन आपण साजरा केला आता 23 एप्रिलला. वसुंधरा दिवस हा पण साजरा केला. त्यातला जून 5 हा पर्यावरण दिवस आहे. एप्रिल 22 वसुंधरा दिवस झाला. असे जागतिक दिन आपण साजरे करत असतो. आता तुम्हाला हे माहिती असेल की जागतिक कीर्तीचा भारतीय गणिती, बघा नाव आठवतंय का, श्रीनिवास रामानुजन याचा जन्मदिवस 22 डिसेंबर आहे. 22 डिसेंबर 1887 हा त्याचा जन्मदिवस आहे. हा गणित दिवस म्हणून आपण भारतभर साजरा करतो. आता हे जे आत्ता दिवस सांगितले, हे वरील विशेष दिवस आपण लेख लिहितो, त्या दिवसासाठी व्याख्यानं देतो, प्रदर्शनं भरवतो आणि दिवसभर आपण हे सण किंवा हे दिवस साजरे करतो. पण आता जो दिवस मी तुम्हाला सांगणार आहे ना, तो आहे शून्य सावली दिवस, जो ZSD म्हणून ओळखला जातो, झिरो शॅडो डे. हा दिवस साजरा करण्यासाठी एक लक्षात घ्या, तुम्हाला विशिष्ट क्षण आणि म्हणजे विशिष्ट वेळ साधावी लागेल. आता ह्या दिवसाचा हिरो कोण? या दिवसाचा हिरो आहे आपला सूर्य. आता आपल्याला हे माहिती आहे सर्व ना, की सूर्यप्रकाशामुळे झाडांची, वस्तूंची आणि आपली सुद्धा सावली पडते, नाही का? सूर्य उगवला की आपली सावली पश्चिमेकडे पडते आणि तो मावळतीकडे म्हणजे पश्चिमेकडे सरकला की सावली पूर्वेकडे जाते. उगवता सूर्य जसजसा वर येतो तसतशी आपली सावली दिशा बदलते आणि लहान होत जाते. दोन्ही होत जातं. लहान होत जाते हे कळतं पटकन, पण दिशा बदलते त्याकडे पण लक्ष ठेवा आपण. आता ह्याचा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला असेल, पण मग मला आता सांगा की आपली सावली आपल्या बरोबर पायाखाली केव्हा येईल? सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर येईल तेव्हा. खरं ना? याच गोष्टीचा अनुभव आपल्याला शून्य सावलीच्या दिवशी घ्यायचा आहे. तुम्ही म्हणाल काय सांगता राव, सूर्य दररोज दुपारी 12 वाजता डोक्यावर येतोच की हो. अहो असं असतं तर रोजच शून्य सावलीचा अनुभव घेता आला नसता का? पण तसं नाही होत. तुमचं हे विधान ऐकीव माहितीवर आधारलेलं आहे. सूर्य दररोज आपल्या डोक्यावर येत नाही. येत्या 1-2 दिवसात प्रयोग करून पहा, म्हणजे तुमची खात्री पटेल. त्यासाठी एखादी वस्तू उन्हात ठेवा किंवा शक्य झालं तर एखादी सरळ काठी जमिनीशी काटकोनात उभी करा. आपल्या चित्रात दिसते OA ही काठी आहे आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या. 12 वाजता सावली वस्तूच्या बरोबर पायाखाली येणार नाही. त्या आकृतीत बघा, K2 K1 दाखवलाय तो सूर्य आहे, तो डोक्यावर नाहीये. तिथे झेड बिंदू तुम्हाला दिसतोय, ते झेड बिंदू म्हणजे डोक्यावरचा बिंदू आहे. आणि सावली काठीची पडली आहे OB, ती सूर्यामुळे पडलेली आहे. OA काठीची सावली OB पडलेली आहे, पण ती AO काठीच्या पायाखाली नाही, कारण सूर्य डोक्यावर नाही.
दररोज दुपारी 12 वाजता सूर्य आपल्या डोक्यावर येतो, ही आपली समजूत आता तुम्ही पूर्णपणे काढून टाका. दिवसाच्या प्रवासात सूर्य जास्तीत जास्त उंची गाठतो, जसं तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय की K1 तिथे सूर्य आलेला आहे. जास्तीत जास्त उंचीवर आहे तो. पण तो डोक्यावर आलाय असा त्याचा अर्थ नाही. हे पहा, सूर्य ज्या क्षणाला जास्तीत जास्त उंची गाठतो ना, त्या क्षणाला माध्यान्ह असं म्हणतात. माध्यान्ह म्हणजे इंग्रजीमध्ये नून, NOON. आता माध्यान्ह हा शब्द कुठून आला तुम्हाला सांगतो. अन्ही म्हणजे दिवस असा संस्कृत शब्द आहे आणि दिवसाचा मध्य म्हणून माध्यान्ह. आता सावली वस्तूच्या बरोबर पायाखाली पडण्यासाठी माध्यान्हीची वेळ अतिशय महत्वाची आहे, नाही का? परंतु सूर्य ज्या दिवशी बरोबर डोक्यावर असेल, तो दिवसही विचारात घ्यावा लागेल. म्हणजेच शून्य सावलीचा अनुभव घेण्यासाठी काळ म्हणजे दिवस आणि वेळ माध्यान्ह ही महत्वाची आहे, नाही का? आपल्याकडे एक म्हण आहे बघा, काळ आला पण वेळ आली नव्हती. आपल्याला काळही साधायचंय आणि दिवसही साधायचंय. आता इथून पुढे डोक्यावरचा बिंदू असं न म्हणता आपण त्याला एक फक्त नाव देऊया, झेनिथ बिंदू. झेड आकृतीमध्ये दाखवलंय बघा. आता एक लक्षात घ्या, आपलं पृथ्वीवरचं स्थान आपल्याला जर सांगायचं असेल तर आपण काय करतो? अक्षांश म्हणजे लॅटिट्यूड आणि रेखांश लॉन्जिट्यूड ही भाषा वापरतो, नाही का? अक्षांश रेखांशाची. आता सूर्याचं दैनिक विस्थापन म्हणजे रोजचं विस्थापन पूर्वेकडून पश्चिमेकडे होतं, हे आपण अनुभवतो. परंतु वर्षभरात सूर्याचं स्थान विषुववृत्ताच्या संदर्भाने म्हणजे इक्वेटरच्या संदर्भाने उत्तर दक्षिण दिशेतही बदलते, हे पण आपल्याला माहिती. काय असतं? 21 मार्च या दिवशी सूर्य विषुववृत्तावर असतो, म्हणजे आकाशातल्या विषुववृत्तावर असतो. बघा आकृती बघा. इथे जे लाल वर्तुळ दाखवले ना, ते विषुववृत्त आहे. तुमच्या एक लक्षात येईल, पृथ्वीच्या विषुववृत्ताला ते समांतर आहे. म्हणजे काय आहे की आपले पृथ्वी आहे बघा. आता वर्षभरात सूर्याचं स्थान विषुववृत्ताच्या संदर्भाने उत्तर दिशेत जातं, हे आपण पाहिलं. 21 मार्च रोजी सूर्य बरोबर विषुववृत्तावर असतो, म्हणजे आकाशातल्या विषुववृत्तावर असतो. आकाशातलं विषुववृत्त हे आपल्या पृथ्वीच्या विषुववृत्ताला समांतर म्हणजे पॅरलल आहे. म्हणजे त्या दिवशी काय होतं? 21 मार्चला जी गावं पृथ्वीच्या विषुववृत्तावर आहेत त्या गावी जेव्हा माध्यान्ह होईल तेव्हा त्यांना शून्य सावलीचा अनुभव येईल. आता काय होतं? 21 मार्च नंतर सूर्य हळूहळू उत्तरेकडे सरकतो. आता हे जे अंतर आहे उत्तरेकडे सरकण्याचं, हे अर्थातच अंशामध्ये व्यक्त केलं जातं, नाही का? आणि त्याला हा एक शब्द लक्षात ठेवा, सूर्याचं हळूहळू उत्तरेकडे सरकत जाणं तो किती अंशावर आहे हे सांगण्यासाठी क्रांती म्हणजे डेक्लिनेशन हा शब्द वापरला जातो. म्हणजे पृथ्वीवर सरकलो आपण विषुववृत्ताच्या उत्तरेला तर अक्षांश म्हणतो, आणि विषुववृत्ताच्या उत्तरेला सूर्य सरकला तर त्याला क्रांती म्हणतो, डेक्लिनेशन म्हणतो. बाकी काही फरक नाही. अक्षांश आणि क्रांती अर्थ एकच आहे, फक्त तो निरनिराळ्या संदर्भामध्ये वापरलेला आहे. आता अगदी सोप्या भाषेत सांगायचं ना, तर सूर्याची क्रांती 19 उत्तर अंश जेव्हा असेल, म्हणजे सूर्य विषुववृत्ताच्या 19 अंश उत्तरेला असेल, तेव्हा 19 उत्तर अक्षांशावरील गावांना माध्यान्ही शून्य सावलीचा अनुभव घेता येईल. आता तुमचा प्रश्न असा असेल की माध्यान्हची वेळ तुम्ही कशी ठरवणार? कारण आपली घड्याळं जी आहेत ते 12 आपल्या घड्याळात वाजले म्हणजे माध्यान्ह नाही होत. कारण आपली घड्याळं ही भारताची प्रमाण वेळ म्हणजे स्टँडर्ड टाइम दर्शवतात. भारतासाठी 82.5 पूर्व रेखांश म्हणजे ते अलाहाबाद जवळून जातं, प्रयागराज जवळून जातं, ते प्रमाण रेखांश रेखावृत्त किंवा रेखांश मानलेलं आहे. म्हणजे तिथे जेव्हा दुपारचे 12 वाजतात
तेव्हा आपण भारतातले सर्वजण दुपारचे 12 आपल्या घड्याळात करून घेतो. पण म्हणजे आपल्याकडे 12 वाजलेले नसतात. समजा तुमचं गाव 72.5 पूर्व रेखांशावर असेल, तर याचा अर्थ काय होतो? तुम्ही प्रमाण रेखावृत्ताच्या पश्चिमेस असल्यामुळे तुमच्या गावी माध्यान्ह उशिरा होईल, नाही का? आता या नकाशातून बघा तुम्ही, मुंबईचं स्थान दाखवलेलं आहे आणि प्रमाण रेखांशाचं स्थान दाखवलंय. आता प्रमाण रेखांशाच्या डावीकडे म्हणजे पश्चिमेकडे मुंबई आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या गावांना माध्यान्ह स्टँडर्ड टाइम प्रमाणे 12 वाजता नाही होणार, 12च्या नंतर होईल. हे लक्षात घ्या तुम्ही. आता तुमच्या गावाची तुम्हाला जर माध्यान्ह वेळ काढायची असेल म्हणजे नून टाईम, तर अगदी सोपी गोष्ट आहे. आता तुमचे रेखांश तुम्ही 82.5 मधनं वजा करा. 82.5 रेखांश म्हणजे काय? 82 अंश 30 कला, पण आपण ते कन्व्हर्टन केलं, दशांश मध्ये कन्व्हर्ट केलं. आता वजाबाकीला 4 ने गुणा आणि 12 मध्ये तो गुणाकार, तुमचं जे उत्तर आलं ते मिळवा, म्हणजे माध्यान्हीची वेळ तुम्हाला कळेल. आता आपण उदाहरण घेऊया. आता तुम्ही समजा 72.5 अंश रेखांशावर म्हणजे लॉन्जिट्यूडवर आहात. आता मुंबईचं उदाहरण तुम्हाला घेतलं नाही मी, 72.5 असं घेतलंय उदाहरण. मुंबईचं थोडं कमी जास्त आहे. आता हे सोयीसाठी घेतलंय. 82.5 आणि 72.5 फरक काढायला सोपं, म्हणजे 10 डिग्रीचा फरक आहे. रेखांशातला फरक म्हणजे लॉन्जिट्यूड डिफरन्स 10 डिग्री झाला. आता याला 4 ने गुणूया आपण, म्हणजे 40 असं उत्तर येईल. म्हणजे मग आता तुमची माध्यान्ह वेळ 12:40 अशी असेल. आता ही माध्यान्ह वेळ जी आहे ना, अजून एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्यायला हवी. ही मध्यम सूर्याची आहे, खऱ्या सूर्याची नाही. आता तुम्हाला काय करावं लागेल? खऱ्या सूर्याची माध्यान्ह वेळ काढण्यासाठी म्हणजे तुमच्या गावाची, तुम्ही आत्ता जे गुणाकार वगैरे करून जी स्टँडर्ड टाइम प्रमाणे माध्यान्हीची वेळ आली ना, त्यातनं फक्त 4 मिनिटं वजा करा. कुठेही असा तुम्ही महाराष्ट्रात, सरासरीने 4 मिनिटं वजा करा, म्हणजे ती तुमची माध्यान्हीची वेळ होईल. आणि त्या ठिकाणी लक्ष ठेवा. आता तुम्ही हा प्रयोग कसा कराल? शून्य सावलीच्या दिवशी माध्यान्ह वेळेच्या 15 ते 20 मिनिटं अगोदर एखादी वस्तू तुम्ही उन्हात ठेवा. बघा इथे तुम्हाला चित्रात दिसतंय, एक वस्तू उन्हात ठेवली आहे आणि तिची सावली काहीतरी पडलेली आहे. हळूहळू ह्या वस्तूच्या सावलीची दिशा बदलेल, नाही का? जसं सूर्य वर येईल किंवा खाली जाईल, काय जे असेल त्याप्रमाणे, आणि लांबी त्याची कमी होत जाईल. आता माध्यान्ह झाली म्हणजे तुमच्या ठिकाणी सूर्य बरोबर डोक्यावर आला की सावली नाहीशी होईल. हेच तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आणि ती वेळ टिपायची आहे. तुम्ही तुमच्या गावाला किती आहे ती. आता मी सांगितलं कसं होईल ते, पण एक्झॅक्ट तुमची वेळ तुम्ही त्या वेळेला बघा. अर्थात तुमची घड्याळ सगळी स्टँडर्ड टाइम प्रमाणे लावलेली असली पाहिजे. आता ही सावली जेव्हा माध्यान्हीच्या वेळी सावली नाहीशी होईल म्हणजे ती वस्तूच्या बरोबर पायाखाली पडेल. म्हणजे काय होईल? परिणामी ती सावली तुम्हाला दिसणार नाही. म्हणून आपण नाव दिलं शून्य सावली दिवस. म्हणजे सावली शून्य होत नाही, सावली आहे, फक्त पायाखाली, आणि म्हणून ती तुम्हाला दिसत नाही. माध्यान्ही नंतर म्हणजे तो क्षण संपला की काही वेळाने पुन्हा सावली विरुद्ध बाजूला पडायला सुरुवात होईल आणि लांबी पण तिची वाढत जाईल. बरोबर? या प्रयोगाच्या निरीक्षणासाठी आता तुम्ही म्हणाल का हो, एवढ्या ऊन आता किती आहे, मे महिना आहे, एवढं ऊन रणरणतंय, तर आम्ही उन्हात उभं राहायचं का आमची सावली पायाखाली पाहण्यासाठी? अजिबात नाही, काही गरज नाही. तुम्ही काय करा, वस्तूपासून काही अंतरावर सावलीत उभे राहा आणि तिथून तुम्ही निरीक्षण करा. बरं का? तुमच्या गावाचे अक्षांश म्हणजे लॅटिट्यूड आणि रेखांश म्हणजे लॉन्जिट्यूड आणि सूर्याची क्रांती, आता ही कुठे माहिती तुम्हाला मिळेल असं तुम्हाला प्रश्न पडेल. कारण प्रत्येकाचे अक्षांश, प्रत्येकाचे रेखांश आणि प्रत्येक दिवसाची सूर्याची क्रांती वेगवेगळी आहे, नाही का? तर ती काय प्रत्येक गावाची आपण तुम्हाला देऊ शकत नाही. पण आता आंतरजालावर म्हणजे इंटरनेटवर तुम्हाला ही माहिती
नक्की मिळू शकेल. कोणती तुमच्या गावाचे लॅटिट्यूड, तुमचे लॉन्जिट्यूड आणि सूर्याचं डेक्लिनेशन म्हणजे क्रांती. आता तुमच्या प्रयोगाची माहिती एक तुम्हाला मी विनंती करणार आहे, की आकाश मित्र मंडळ कल्याण यांनी एक नमुना तयार केलेला आहे. तुम्ही जो प्रयोग केला प्रत्यक्ष त्याची माहिती देण्यासाठी विहित नमुन्यामध्ये म्हणजे प्रिस्क्राईब फॉर्म आहे, त्याच्यावर तुम्ही ती पाठवायची आहे. आता त्यासाठी तुम्हाला मी एक फोन नंबर सांगतो, त्यावर तुम्ही संपर्क करा. म्हणजे तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुम्हाला ती लिंक पाठवली जाईल त्यांच्याकडनं. तो फोन नंबर असा आहे 9221617135. पुन्हा एकदा सांगतो, 9221617135. या नंबरवर तुम्ही संपर्क साधलात म्हणजे तुमच्या काही शंका असतील त्या संबंधाने, म्हणजे कुठली माहिती पाठवायची आहे, कशी पाठवायची आहे, काय करायचं आहे, ते तुम्हाला सांगू शकतील यावरून. आता त्यासाठी प्रयोगासाठी तुम्हाला मी आकाश मित्र मंडळातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि अशी अपेक्षा करतो की तुम्ही हा प्रयोग त्या त्या दिवशी तुमच्या गावी तुम्ही कराल. आता याला आम्ही शून्य सावलीची वारी असं म्हणतो. वारी हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. पंढरपूरची वारी असते, वारकरी करतात.